आता मी चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद व धनेपूड हे सर्व घालून घेते. आता आपण छान अशी तुरीची डाळ ही शिजवून घेतलेली आहे ती सोडणार आहे. तर तुरीच्या डाळीची आमटी नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि एकदम अशी झक्कास चव येते. तर आता आपण याला छान अशी एक उकळी काढून घेऊया. तर गरमागरम आपली तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली ती. तर आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया.